नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण आहे वर्तुळ यामधील काही महत्त्वाची प्रमेय बघणार आहोत. स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. प्रमेय आहे शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोनाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदूत छेदत असेल तर त्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते हे सिद्ध करा. परीक्षेमध्ये जर आपल्याला प्रमेय फक्त दिलं असेल तर आपल्याला आकृती, त्या आकृतीवरून पक्ष, साध्य, आवश्यक असेल तर रचना आणि त्यानंतर सिद्धता अशा स्टेप तुम्हाला वापराव्या लागतात. आकृतीवरून आपण पक्ष लिहूया. पक्ष आहे कोन ABC चा शिरोबिंदू केंद्र M असलेल्या वर्तुळावर आहे. त्याची भुजा BC वर्तुळाला स्पर्श करते आणि भुजा BA वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. कंस ADB हा कोन ABC ने अंतरखंडित केला आहे. आता आकृतीत पाहिलं तर हा ABC जो आहे तो स्पर्शिका आणि छेदिकेमुळे झालेला कोन आहे. त्याने अंतरखंडित केलेला कंस ADB आहे. साध्य आहे कोन ABC बरोबर 1/2 मापन कंस ADB. तर आपल्याला कोन ABC हा जो स्पर्शिका आणि छेदिकेमुळे झालेला कोन जो आहे तो आपल्याला या खंडित कंसाच्या अर्धा दाखवायचा आहे. जसं आपण अंतर्लिखित कोनाचं प्रमेय सिद्ध केलेलं आहे तसंच आपल्याला स्पर्शिका आणि छेदिकेमुळे केलेला कोन जो आहे गुणधर्म एकच आहे, फक्त इथे कारणं वेगवेगळी असतात. तर इथे स्पर्शिका आणि छेदिकेमुळे झालेला कोन जो आहे तो खंडित कंसाच्या निम्मा दाखवायचा आहे. यामध्ये एक रचना करायची आहे की त्रिज्या MA आणि त्रिज्या MB या आपल्याला जोडायच्या आहेत. आता ह्या प्रकारची रचना तुम्हाला करायची आहे, ही लक्षात ठेवा. ही जी रचना आहे आपण ती सिद्धतेमध्येच लिहिणार आहोत. या सिद्धतेचे पॉइंट्स आहेत. आता इथे ही स्पर्शिका आहे, तर ही स्पर्शिका जर असेल आणि या ठिकाणी M हे वर्तुळ केंद्र असेल तर इथे MB ही जी आहे ती वर्तुळाची त्रिज्या आहे. कोन MBC हा 90 अंशाचा होईल कारण स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असते स्पर्शिका त्रिज्या गुणधर्मानुसार. कोन ABC आपण y अंश घेऊया. त्यानंतर इथे MB आणि MA ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तर ह्या वर्तुळाची त्रिज्या असल्या कारणानं त्रिकोण MBA हा जो आहे तो समद्विभुज त्रिकोण तयार होईल. तर समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजू समोरचे कोन एकरूप असतात. तर इथे MB समोरचा कोन हा जो A आहे तो x अंश घेणार आहे आपण आणि MA ह्या बाजू जी आहे त्या समोरचा जो कोन आहे तो सुद्धा आपण x घेणार आहोत कारण ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत. आता जर हा x असेल आणि हा सुद्धा x असेल तर या ठिकाणी आपल्याला x आणि y या दोघांची बेरीज 90 अंश दाखवता येईल कारण इथे स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असते. मग x आणि y ह्या दोघांची बेरीज जर 90 असेल आणि ह्या त्रिकोणाचा जर विचार केला तर याचे जे कोन आहेत तीन, त्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असणार आहे. त्यामध्ये हा x आणि हा x कोन AMB हा केंद्रीय कोन आहे. हे तिन्ही त्रिकोणाचे कोन आहेत. या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असणार आहे. हा गुणधर्म वापरून इथे हे सिद्ध करू शकतो. तर ही सिद्धतेचे पॉइंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. या पॉइंट्सनुसार आपल्याला सिद्धता सोडवायची आहे. तर सुरुवातीला आपण म्हणूया सिद्धता. आता आपण सुरुवातीला इथे आकृतीचं वर्णन करूया जे आपल्याला पक्षामध्ये आपण घेतलेलं आहे. इथे म्हणूया केंद्र M हे कोन ABC च्या बाह्य भागात असल्यास
त्रिज्या आपण त्रिज्या MA आणि MB या जोडणार आहोत. ते आपण इथे जी रचना करणार आहोत ती इथे लिहायची आहे. तर त्रिज्या MA आणि त्रिज्या MB काढली. तर ही इथे तुम्ही रचना म्हणू शकता. रचना केली. आपण ह्या त्रिकोणाचा विचार करूया. त्रिकोण AMB मध्ये बाजू MB एकरूप बाजू MA याला कारण द्यायचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या सारख्या असतात. एकाच वर्तुळ त्रिज्या असल्यामुळे ह्या त्रिकोणाच्या बाजू सारख्या आहेत. मग ह्या बाजू समोरचे कोन सुद्धा सारखे असणार आहेत. इथं आपण कोन MBA जेवढा आहे तेवढाच कोन MAB या दोघांना आपण x अंश घेणार आहोत. त्याला विधान क्रमांक 1 द्या. इथे कारण लिहिताना समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय किंवा इथे एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असं म्हणू शकता तुम्ही. तर समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोन एकरूप असतात. त्यानुसार हे दोन्ही कोन आपण x घेतलेले आहेत. इथं x अंश मानू असं म्हणा. तुम्ही कोन ABC बरोबर y अंश मानू. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. रेषा BC लंब रेख MB याला कारण द्यायचं स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. म्हणून इथे कोन MBC बरोबर 90 अंश. याला विधान क्रमांक 3 म्हणा. आता या कोन MBC जो आहे तो दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. मग इथं म्हणूया कोन MBC बरोबर कोन MBA अधिक कोन ABC. इथे आपण ह्या कोनाचा विस्तार केलेला आहे. इथे MBA याचं माप x अंश आहे आणि ABC कोन ABC याचं माप आपण y अंश घेतलेलं आहे. तर y अंश आणि याचं माप 90 अंश आहे. तर इथं म्हणावं लागेल विधान पहिलं x जे घेतलेलं आहे 1 मधून, त्यानंतर 2 आणि 3 याचं माप 90 अंश जे आहे 3 मधून घेतलेलं आहे. आता यामध्ये एक गोष्ट करायची आहे. इथे y जो आहे ABC हा एकटा पाहिजे. मग इथे y जर आपण इथे ठेवला y अंश तर इथे 90 वजा x असा ब्रॅकेट टाकून कंस. याला विधान क्रमांक 4 म्हणूया आपण. आता y चं माप तयार केल्यानंतर आपल्याला ह्या त्रिकोणामध्ये यायचं आहे. इथे त्रिकोण AMB मध्ये
तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. तर तिन्ही कोण घेऊया आपण. कोण AMB अधिक कोण MBA अधिक कोण MAB या तिघांची बेरीज 180 अंश असणार आहे. तर इथे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. यामध्ये ज्या ज्या किमती आपल्याकडे आहेत ते आपण इथे घेऊया. तर कोण AMB आपल्याकडे नाही आहे, तो तसाच घेऊया. AMB MBA हा x अंश आहे अधिक हा MAB हा सुद्धा x अंश आहे बरोबर 180 अंश. आता आपण कोण AMB हा x अधिक x हा 2x झाला बरोबर 180 अंश. आता इकडे कोण AMB बरोबर 180 अंश वजा 2x अंश. हा 2x जो आहे तो पक्षांतर केल्यानंतर वजा होईल. आता आपल्याला यामधून 2 कॉमन काढायचे आहेत. इथे 2 कॉमन काढले आपण. तर इथे आतमध्ये तर 2नी 180 अंशाला आपण भागूया. तर 2नी 180 ला भागलं तर 92 18 आणि 2 0 0 वजा 2x मधले 2 कॉमन काढले तर इथे x अंश राहील. तर इथे 180 वजा 2x मधून 2 कॉमन काढल्यानंतर 90 वजा x अंश असं राहणार आहे. आता विधान क्रमांक 4 मध्ये आपण y ची किंमत जी आहे तयार केलेली ती इथे टाकायची आहे. इथे कोण AMB बरोबर 2 कंसामध्ये 90 वजा x जो आहे तर इथे 90 वजा x जागी y आणायचा आहे. इथे y अंश. याला विधान क्रमांक 5 विधान 4 वरून. आता आपल्याला माहिती आहे की कोण AMB हा केंद्रीय कोण आहे. तर ह्या केंद्रीय कोणाचं माप 2y अंश आलेला आहे. तर हा केंद्रीय कोण त्या समोरच्या कंसाशी म्हणजे संगत कंसाशी एकरूप असतो. तर केंद्रीय कोणाच्या गुणधर्मानुसार आपण म्हणू शकतो कोण AMB बरोबर मापन कंस ADB या दोघांचे माप 2y अंश येईल. कारण द्यायचं आहे केंद्रीय कोणाचा संगत कंस इथे मापन कंस ADB बरोबर 2y इतका येईल. याला विधान म्हणूया विधान 5 वरून. तर ह्याचं माप 2y आलेलं आहे. जर फक्त y ची किंमत पाहिजे असेल तर इथे हा 2 जो आहे तो इथे गुणिले आहे, इकडे आल्यानंतर भागिले होईल म्हणजे 1/2 मापन कंस ADB. तर ह्याला विधान क्रमांक 6 म्हणूया आपण. विधान क्रमांक 2 मध्ये कोण ABC बरोबर y अंश होता. विधान क्रमांक 2 मध्ये ABC बरोबर y होता आणि विधान क्रमांक 6 मध्ये ह्या कंसाचं माप जो आहे त्याच्या बरोबर इथं y आलेला आहे. तर इथं आपण म्हणावं लागेल की विधान 2 आणि 6 वरून विधान 2 आणि 6 वरून आपण कोण ABC बरोबर 1/2 मापन कंस ADB. कारण
उजवी बाजू जी आहे ती YY अंश आहे, म्हणून डाव्या बाजू आपण कोन ABC बरोबर 1/2 मापन कंस ADB असा घेतलेला आहे. इथे शेवटी म्हणूया आपण हे सिद्ध. हे सुद्धा अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयासारखाच गुणधर्म आहे, फक्त इथे कारण वेगळं आहे. त्यामध्ये अंतर्लिखित कोनाचं प्रमेय आपण हे कारण देतो आणि ह्याच्यामध्ये आपण स्पर्शिका छेदिका प्रमेय असं आपण गुणधर्म इथं वापरू शकतो.